विकी कैलास सुरवसे, राहणार गोपाळपूर, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. 4 दिवसापूर्वी आपण ही गाय आणलेली आहे 1,25,000 रुपयाला. दोन्ही टायमाला 23-24 लिटर पिळती गाय. मंडळी नमस्कार. आज मी गोपाळपूर तालुका पंढरपूर या ठिकाणी विकी कैलास सुरवसे या एका उच्च शिक्षित तरुणाच्या एचएफ गाई पालनाच्या गोट्यापाशी आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये गोपाळपूर हे प्रसिद्ध गाव त्या ठिकाणी झाले. या गोपाळपूरच्या माळ रानावर स्वेरी महाविद्यालयाची निर्मिती डॉक्टर BP रोंगे सरांनी केली आणि गोपाळपूर चांगल्या पद्धतीने नावारूपाला आले. त्याच गोपाळपूरमध्ये डिप्लोमा सिव्हिल झालेला विकी सुरवसे नावाचा तरुण नोकरीच्या मागं न लागता स्वावलंबी जीवन जगण्याचा ध्येय घेऊन या तरुणाने एचएफ गाई पालनाचा व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केला आहे. व्यवसायामध्ये त्याला चांगलं यश मिळायला लागले. कोट्यावधी रुपयांचा बंगलासुद्धा त्या ठिकाणी आता विकीने बांधला आहे. त्यामुळे विकी म्हणतो शेती बरी पण नोकरी नको. एचएफ गाई पालनामध्ये काय आव्हान आहे, काय रिस्क आहे ते आपण विकीकडनं जाणून घेत आहोत. शिक्षण सिव्हिल डिप्लोमा. सिव्हिल. हो. मग नोकरी म्हणजे नोकरी करून किती महिन्याला जास्तीत जास्त आपण 20-25 हजार रुपये कमवू शकतो. म्हणजे तेवढ्याच पुरतं ते झालं, लिमिटेडच. त्यात आपण जास्त हाताने म्हणजे की प्रमोशन ह्या गोष्टी पुढच्या झाल्या. आपण वाढवायचं म्हणलं तर त्यात करू शकत नाही. पण स्वतः आपण बिझनेस केला, काहीतरी स्वतःचं काय असं केलं तर त्यात आपण पुढे जाऊ शकतो हळूहळू आणि वाढवू पण शकतो. म्हणजे आज एका पायरीला तर आपण परत दुसऱ्या तिसऱ्या पायरीला जातोच, पण नोकरीत ह्या ठिकाणी आपण राहतो. शेती किती शेती सगळी 7 एकर आहे आपल्याला. जर्सी पालन, गाई पालन कसं व्यवसाय निवडला? जर्सी पालन म्हणजे पहिल्यांदा वडिलांनी गाई घेतली. मग पहिल्यांदा एक घेतली, परत 2 घेतल्या. मग पहिल्यांदा 2 गायांचं उत्पन्न एवढं नव्हतं आपल्याला काय, आणि 2 पहिल्यारू घेतल्यामुळं जास्त दुधाचं पण त्यांचं हे नव्हतं. मग नंतर आपण तिसरी गाय आणली आणि मग तिसऱ्या गायीने जास्त दूध दिलं आपल्याला, 25-26 लिटर दिलं. मग त्याकडे बघून असं वाटलं की ह्या व्यवसायात काहीतरी आहे. मग तिसरी गाई नंतर मग तशाच त्या ह्याच्या आपण गाय आणायला सुरुवात केली. आणि सगळे आपले विकतच्या गाई आहेत, घरची एकही नाही आहे. किती गाई सगळ्या आता टोटल 20 गाई आहेत आणि 2 छोट्या कालवडी आहेत. याची सुरुवात कशी असते दिवसाची म्हणजे सकाळी सुरुवात म्हणजे धारापासूनच करतो आपण. आणि धारा झाल्यानंतर कुट्टी, सुरुवातीला त्यांचं हे टाकून घेतो आपण, पेंड वगैरे काय असेल ते भरडा, ते आई टाकून घेते. आणि नंतर मग धारा वडीला मी काढतो आणि नंतर मग कुट्टी वगैरे टाकतो. मग झालं, तिथून काम संपलं गायांचं. किती उत्पन्न होतं सर? सध्याला किती निघतं सगळं? सध्या दूध किती? 210 लिटर रोजचं दूध आहे 2 टायमिंगचं. आणि आठवड्याला 80,000 रुपये, म्हणजे 10 दिवसाचा आठवडा धरतात. त्यात 10 दिवसात 80,000 रुपये. 80,000 मध्ये खर्च किती होतो? मग खर्च तरी एक 60% तर खर्च होऊन जातो. 40% आपल्याला त्यातून प्रॉफिट आहे. म्हणजे आठवड्याला पैसे? हो, 10 दिवसाला 17-27ला पेमेंट राहतं. याच्यामध्ये वैरण किती लागतं तुम्हाला? मग वैरण रोज आपल्याला गाईला आपण एका गाईला 20 ते 22 किलो 2 टायमिंगला टाकतो. मग त्या हिशोबाने रोज 500 किलो वैरण तर लागते रोज. मग उत्पन्न चांगलं बऱ्यापैकी निघते? हो. मग सगळं काही विकायचे आहे का? हो, सगळ्या विकतच्या गाई, एकही घरची नाही. म्हणजे घरची कालवड झाली आणि तिची आपण मोठी केली, त्यातली एकही नाही आहे घरातली, सर्व विकतच्या गाई. आणि सुरुवातीला घेऊन त्यांच्यावरच त्या पैशातून आपण घेतलेल्या गाई वाढवत. जास्त घेतलेल्या तर अशाच घेतलेल्या गाई. आता पुढं काय टार्गेट आहे? पुढं म्हणजे आता 20 आहेत तर 20च्या 200 करायचे आपल्याला. 200? हो. या एचएफ गाई पालन सुरू केलं, काय प्रगती झाली? प्रगती म्हणजे एवढं मोठं भांडवल जागेलं आहे आपलं सध्याला. आणि रोजचं चालूच आहे इन्कम. म्हणजे रोज आता कसं आहे, आपण नोकरी केली तर ते म्हणजे एक महिनाभर काम करायचं, मग ते पेमेंट ते महिन्याला येणार. मग तसंही तर नाही आहे ना, आपलं स्वतःच आहे आणि 10 दिवसाला पेमेंट भेटतं. आणि एवढं भांडवल आहे आपलं. नोकरी केली तर काय भांडवल आहे तुमच्याकडे? काहीच नाही. म्हणजे आपण नोकरीला जाणार, आपण स्वतः काम करतो तेवढंच आणि तेवढंच. पण इथं आपण भांडवल प्लस हा इन्कम आहे. तर हे पैसे गुंतवले, आता एक गाय घेतली,
तर तिच्या एका वेळेत ते पैसे फिटतातच. म्हणजे ती गाय राहिली जाग्याला, ते आपलं जाग्याला राहिलं आणि पैसे पण आपल्याला भेटले. म्हणजे थोडक्यात डबलच हे झाल्यासारखं झालं. याचं म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये काय काय फायदा झाला म्हणजे जर्सी गाई पाळणं, HF गाई पाळणं? कुटुंबामध्ये अडचणी होत्या अगोदर भरपूर, म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम वगैरे, त्या सगळ्या ह्याच्यामुळं त्यातून बाहेर पडलो. बंगलाही बांधला म्हणलं काय? हा, बंगला अगोदर बांधून ठेवला होता. बाकी त्याचं म्हणजे पुण्याला होतो आम्ही 15 वर्ष पहिले. मग नंतर अगोदर घर बांधलं होतं, त्यानंतर मग आल्यावर बाकीचं सगळं ह्याच्यावरूनच. याच्यामध्ये आता HF गाई पालनामध्ये काय रिस्क काय असते? रिस्क म्हणजे मस्टडी, म्हणजे पावसाच्या दिवसातच. आता मस्टडीची थंडीच्या दिवसात किंवा उन्हाळ्याच्या दिवसात काही प्रॉब्लेम राहत नाहीत, पण पावसाच्या दिवसात घाणीत बसली गाई किंवा असं चिखल होतो, मग त्यात गाई बसली की मस्टडीचे प्रॉब्लेम होतो. तुम्ही काय काळजी घेता? मस्टडीमध्ये पहिलं लक्ष द्यावं लागतं, कळायला पाहिजे बाबा काय झालंय ते. म्हणजे सूज येणे आणि धार काढताना गाठी येतात. मग काय काय जण मशीन लावतात, ते डायरेक्ट मशीन लावून टाकतात. आम्ही पहिल्यांदा पिळून बघतो थोडं थोडं, म्हणजे थोडं दूध सांडतं खाली 10-20 मिली, पण कळतं. म्हणजे पहिल्यांदा थोडं आपण ज्यावेळेस पाणी मारतो पानं घालायसाठी, त्यावेळेस थोडं पिळून मग बघतो गाठी येतात का काय, सर्व चेक करतो आणि मग मशीन लावतो. काही जण काय करतात, गोट्यात डायरेक्ट पाणी मारतात आणि वळणी मशीन लावून जातात. मग ते कळत नाही की बाबा त्याला काय झालंय किंवा काय नाही, त्याला सांगता तरी येत नाही. आणि एवढं ह्यातून लक्ष ठेवायचं म्हणजे कोणाकोणावर आपण बघत बसणार प्रत्येक वेळेस. त्यामुळं ते गाईची धार काढतोय तर मग तिला पाणी मारणे आणि पिळून थोडंसं बघणे बाबा गाठी येते का किंवा काय प्रॉब्लेम आहे का. बाकी तोच आजार बाकी तो आणि बाकी मग काय असेल तर मग त्या ट्यूब वगैरे सोडणे, एवढंच मस्टडीच. नवीन ब्रीड तयार करायचा काय प्रयोग केला का? हा, आता करणार आहे इथून पुढं. आता किती लिटर जास्त दूध? आता जास्तीत जास्त 30 लिटर पर्यंत आहे आपल्याकडे, दोन टाइम. परवा एक गाय आणली, काय किती? परवा आणलेली म्हणजे ती पण आहे त्या ह्याची, पण आता नवीन वेलेली गाय आहे, ती दुधाला 21 दिवसांनी वाढते. मग आता येऊन तिला 4 ते 5 दिवस झालेले, ती पण 30-32 पर्यंत देणार. नवीन ब्रीडचं कसं म्हणजे राहणार? नवीन ब्रीडचं म्हणजे पहिल्यांदा आपल्याकडे साधी गाय असेल आणि त्याला जर आपण प्युअर HFचं इंजेक्शन भरवलं, तर मग पहिली जी पिढी होती ती 25% होती. आणि मग त्या 25%चे त्या पिढीला मग त्याला भरवलं तर ते 50चं 75 आणि 75चं मग प्युअरमध्ये त्या 4थ्या पिढीपर्यंत आपल्याला प्युअर HFची गाय भेटून जाते. बरेच वर्ष लागतात. हो, बरेच त्याला वर्ष जाते. मग आता तुम्ही काय करणार नवीन? आता आपल्यात म्हणजे HF किंवा जास्त दूध देणारी गायीला जर आपण प्युअर HFचं इंजेक्शन भरवलं तर मग आपल्याला 50%च्या वर तर रिझल्ट त्यातून भेटून जाईल. आता ह्या गायीवर करणार का? हो, ह्या गायीवर आपण करणार. झाली गेली का ती गाय? हां, येऊन आता तिला 4-5 दिवस झालेत. मग आता तिच्या पुढच्या ह्याला आपण प्युअर HFचं इंजेक्शन तिला देणार, भरवणार. बरेच ठिकाणी मुक्त संचार गोटे लोक करतात, तू स्वतः बंदिस्त करतोय? हा, बंदिस्त म्हणजे आपल्या सगळ्या विकतच्या गायी आहेत. आणि विकतच्या गायी असल्यामुळं कसं ते एकत्र लहानपणीपासून राहिलेले भांडण म्हणजे एकमेकाला मारणे किंवा हे करत नाहीत. मग ह्या आपण विकतच्या आणल्यामुळे एकमेकाला त्यांचं मारणं हे करणं, काही शिंगाच्या गायी आहेत, काही अशा बिना शिंगाच्या आहेत, मग ते त्यांना हानी होती. त्यामुळं गाब गाई असेल, पोटात लागलं, मारलं, मग गाई उलटणे किंवा फेल जाणे, अशा गोष्टी होऊन जातात. विकतच्या असल्यामुळे बंदिस्त? हां, बंदिस्त केलं. आता सवय झाली त्यांना त्यांची. आता इथून पुढं म्हणजे घरच्या किंवा अजून म्हणजे इथून पुढं घरच्या आता तयार करायला सुरुवात जे करणार आहे त्यांना मुक्त गोटच करणार आहे आपण. तू असं गोटे पण बघत फिरतो? हो, काय नेमकं म्हणजे त्यांनी कसं केलं, सुरुवात कशी केली किंवा त्यांचं नियोजन कसं असतं, काय काय काळजी घेतात ते, नवीन काय म्हणजे आता जनावरसाठी नवीन काय आहे का मार्केटमध्ये, म्हणजे काय त्याला औषध किंवा म्हणजे काही पण असू द्या, त्यासाठी मी गोटे फिरतो भरपूर. अनुभव मिळतो? हो, अनुभवासाठीच फिरतो. याच्यामध्ये गाय किती वेळ येता पण चालते? गाई आता आपल्याकडे आहे 7 वेळाची एक आहे. आणि तसं मग आता म्हणतात लोक 12-13 येतं तर गाई देतेच. लोकांचं म्हणजे जुन्या लोकांचे पहिले जे जुने गोटे, मग त्यांच्यात 13-13, 14-14 त्याचे गाय आहेत. वैरण जास्त खाते गाई का? वैरण म्हणजे त्याला पाहिजे तेवढं दिलंच पाहिजे. म्हणजे आता दूध काढायचं आपण 12-12 लिटर, म्हणजे त्यांना पाहिजे तेवढं तर द्यावंच लागणार. वैरण किती टाइम टाकतात तुम्ही? 2 टाइम, सकाळी 9 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता. तर दिवसभर काय? हां, दिवसभर काही नाही. मग आता ही बंदिस्त म्हटल्यावर गायींना त्रास वगैरे होत नाही बसायला वगैरे? त्रास नाही, कोबा आहे आपल्याकडं आणि चांगली खाली मातीत पण
चांगलंच आहे, दगड वगैरे किंवा आपलं हे नाही त्यामुळं काही त्रास होत नाही त्यांना. लोक म्हणतात की मुक्तमध्ये आरोग्य चांगलं राहतं, बंदिस्त हा राहतं, पण मग दुसरा प्रॉब्लेम आपला असं आहे की मग हे एकमेकाला हे करतात ना. अनोळखी असतात. हा अनोळखी असतात, मग त्यामुळं मग थोडा आपल्याला त्रास होतो, त्यांना नाही. पाणी पाजणे, शेण काढणे हा त्रास आपला झाला, पण नुकसान भरपूर होतं ना मग. असं होईल, आपल्याला त्रास झाला चालेल, हो. काही न उद्या. हा मग ते एकाला मारलं, मग गावगाई असतात, पोटात जर शिंग लागलं तर मग नंतर मग ती गाय उलटणे किंवा फेल होती, म्हणजे गाबडतात गाई पोटाला मार लागल्यावर. ते होऊ नये म्हणून आम्ही बंदिस्त ठेवले. आता हे दूध व्यवसाय परवडतो का आता? हो आजच्या काळात हो, महिन्याला टोटल 2.25 लाख रुपये पेमेंट निघतं आपलं, 2-20-25 पर्यंत, आणि त्यातले 1 लाख भर शिल्लक राहतात सगळं जाऊन खर्च. नोकरी केली असती तेवढं मिळालं असतं? नाही, नोकरीला महिन्याला जास्तीत जास्त 20-25 हजार रुपये पेमेंट भेटला असतं. पॅकेज मिळालं असतं की पुढे शिकला असतं? पुढं शिकून मग टाइमच गेला असतं ना. अजून 4 वर्ष डिग्री केली असती, मग त्या 4 वर्षात मी हे केले ना. तुझे इतर मित्र शिकले असते? हो आहेत ना, शिकलेले आहेत ना. ते त्यांना पुण्याला आलं, काय वाटतं मग त्यांना? मग त्यांना पण जॉब आहे 20-25 हजाराचा, 30 हजाराचा. मग मी 10 दिवसाला 80 हजार पेमेंट घेतो. काय म्हणतात ते? ते म्हणतात आम्ही पण असं काहीतरी करायला पाहिलं होतं. मग मी सोडलं, त्यांनी केलं. मग त्यांना त्यावेळेस वाटायचे नि उगं सोडलं, किंवा शिकायला पाहिलं होतं अजून, म्हणजे येत होतं तर. असं काही नव्हतं की जमत नाही आहे किंवा अशा गोष्टी नव्हत्या, तर त्यांना वाटायचं असं. मग त्यांना आता असं वाटतं की आम्ही पण काहीतरी उद्योगधंदा करायला पाहिलं. 15 वर्ष तू पुण्याला होता? हो, 15. डायरेक्ट इकडे येऊन? इकडं म्हणजे मी कॉलेजसाठी आलो. हे गाव आहे खुद्द गाव गोपाळपूर. नाही, पण इकडे डायरेक्ट आला, कॉलेज केलं, डायरेक्ट हा शेणामध्ये? कॉलेज केलं डायरेक्ट शेणामध्ये? हो, डायरेक्ट शेणामध्ये. काय वाटत नाही म्हणाला? नाही काय वाटायचं, मालक आहे आपण स्वतः. आणि शेणात राबायचं म्हणलं? नाही काय त्याला, म्हणजे घरचं आहे आपलं, शेती आहे आपलं. पहिलं आपले शेतकरीच होते, आजोबा वडील, त्यामुळं आपण का लाजायचं त्या गोष्टी. शेती बरी वाटते. हो, शेणातनं प्रगती होत गेली का? हो. मग बंगला कितीचा झाला तरी? बंगला आता तरी 1 कोटीचा असेल बंगला. 1 कोटीचा बंगला. आई वडील सुद्धा समाधानी? हो. आई वडिलांना असं वाटत नाही का मुलगा एवढा डिप्लोमा सिव्हिल झाला आणि त्याने नोकरी करायला पाहिजे? नाही, त्यांची पण म्हणजे त्यांनी कधी नोकरी कर किंवा शिक्षण घे ह्या गोष्टीला मला कधी हे नाही केलं. तुला जे वाटेल ते कर. बरेच ठिकाणी लोक याचे गाई पालन करतात, मग त्यांना यशच मिळत नाही. मग ते त्यांचं स्वतःच हे झालं ना, लक्ष देणं. किंवा मग काही लोकांचं कसं असतं की सकाळी त्याला लागतं तेवढं टाकायचं, दूध काढायचं, झालं, त्याकडे परत बघायचंच नाही. मग काय लोक असं करतात, सकाळी 2 तास देतात आणि जातात निघून, ते संध्याकाळीच त्यांच्याकडे येतात. मग दिवसभर त्यांनी काय केलं बाबा, काय झालं त्याला, ह्या गोष्टी म्हणजे लक्ष देणं हे महत्त्वाचं आहे त्यांच्याकडे. किती वेळ लक्ष देत होतो? सकाळी एवढं हे झालं की, आणि दिवसभर इथंच असतो आम्ही. फार रिस्क नसते? रिस्क म्हणजे कसं, आता सगळे बांधून असल्यामुळं येता जाता आपण लक्ष राहतं बाबा, सुटली गाई किंवा घाणीत बसली तर बसू देत नाही आपण घाणीत तिला. आता हे अशा घाण वगैरे चिक्कल माती झाली, आता काल पाऊस झाला तर असं मग थोडंसं घाण होतीच, चिक्कल वगैरे ते नाचून मग त्यात बसू देत नाही आपण. मग घाणीत बसल्यामुळे मस्टडीज होणं किंवा बाकी गोष्टी, आणि जास्त घाण असेल तर खातूर म्हणून होतं, ते सडालाच होतं खातूर. मग त्या गोष्टी पण होतात घाणीत बसल्यामुळे. तुला कमी वयात एवढा सगळा अनुभव कसा? अनुभव म्हणजे कॉलेजला आलो इथं, आमच्या चुलत्यांच्या पहिल्या गाया होत्या, मग त्यांचं म्हणजे बघत होतो, इथं राहत होतो. त्यावेळेस आई वडील पुण्यालाच होते, मी एकटा इथं असल्यामुळं मग मी ह्यांच्याकडेच येणं जाणं असल्यामुळं चुलत्यांचं बघत होतो बाबा गाईंचं कसं काय. त्यांच्याकडे 10 वर्ष झाले, त्यांच्याकडे गाई आहेत, जास्तच झाले असतील. मग त्यांचं बघून मग नंतर मी स्वतः घेतल्यावर गोटे फिरणे बाहेर जाऊन, म्हणजे त्यांचं नियोजन कसं असतं किंवा काय काय. एवढं शिकलं, मग हाच व्यवसाय कसा नाही वाटला? हा म्हणजे पहिला चुलत्यांनी वगैरे केलेला, आणि आपल्याला पण 2-3 गाईत अनुभव आला की बाबा ह्यात परवडतंय किंवा ह्यात जास्त काहीतरी आहे, म्हणजे ह्यात आपण मिळू शकतो आणि जास्त इन्कम आहे ह्यात. म्हणजे स्वतःचं जर झालंच, प्लस स्वतःचं करून जास्त पैसे कमवणे, मालक पण झाला आणि स्वतःचं भांडवल पण झालं, आणि रोजचं रोज म्हणजे डेली चालतं, म्हणजे भांडवल रोजचं म्हणजे एक चलन रोजचंच चालू. स्वावलंबी जीवन जगतो. हो, टेन्शन म्हणजे कोणाकडे म्हणजे कोणासमोर हात पसरायची गरज नाही. आणि बाहेर नोकरी गेलं तर पेमेंटसाठी आजचं उद्या, उद्याचं परवा, आणि झालं नाही झालं पेमेंट. हे कसं आहे की कोणाला बोलायची गरज नाही, काय नाही, 10व्या दिवशी अकाउंटला पेमेंट जमा होते. ऑनलाईन? हो, ऑनलाईन जमा होते पेमेंट. पूर्वी तुम्ही किती गाय होते तुमच्याकडे? पूर्वी स्टार्टला आपण 1 गाय होती आपल्याकडे. बरं, पुन्हा मुलगा आला माझा? हां, मुलाचं डिप्लोमा पूर्ण झाल्यावर मुलगा ह्यात आला. सर्व्हिस करण्यापेक्षा हीच बरं आहे आपलं म्हणला, म्हणून आम्ही ह्याच व्यवसायात उतरलो.
आता आज आठवड्याला पगार मिळतो चांगला. हो, आठवड्यात 10 दिवसाला 70,000 पेमेंट येतं. महिन्याला 2 लाख रुपयाचं पॅकेज आहे. हं. आणि त्यातून निम्मा खर्च केला तर निम्मा तर राहते. बरं वाटतं का मुलगा आता तुमचा शिकलेला मुलगा अशी मला शेणात मदत करू लागतं. हो, काय सर्व्हिस करण्यात काय म्हणजे बाहेर जाणं येणं त्यापेक्षा आपलं स्वतःचं झालं ना. अभिमान आहे मुला. हो. किती मुलं तुम्हाला? एकच मुलगा आहे. मग एकच मुलगा तुमच्या क्षेत्रात? हो, एकच मुलगा आहे. एकुलता एक मुलगा इथं शेणात लागतो. हो. तुम्हाला म्हणजे काय असं वाटत नाही म्हणजे काय? नाही, व्यवसाय आपला शेती म्हणल्यावर आपलं मस्त माझं कंस्ट्रक्शन लाईन आहे मग पुण्याला. हां हां. बरं ती लॉकडाऊनमुळं कोरोनामुळं आपण तिकडे फिरकलो नाही. पुण्याला घर आहे. बरं हीच बरं वाटलं म्हणून आपण इथंच स्थायिक झालो. मुलावर अभिमान आहे. हो. तुझ्यासारखे बरेच शिकलेले मुलं असतात. राबतात, शिक्षण शिकतात, दिवसाचा रात्र करतात, नोकरीच्या मागं भन्नाट पळतात. तू शेतीमध्ये प्रगती करत चालला, अशा मुलांना काय सांगणार? अशानं म्हणजे स्वतःचं घरचं असेल तर म्हणजे पहिलं आपल्या पोरांचं म्हणजे आजच्या युवकांचं काय लाज वाटते. सगळ्यात महत्त्वाचा विषय की मी हे कसं करू. लाजतात गावावर. मग ते हा विचार नाही करायचा. लाज वाटली की मग पुढं कसं जाणार. आता सगळंच पाहिजे, पैसे पाहिजेत, कमवलं पाहिजे, म्हणजे सगळ्या गोष्टी पाहिजेत आणि लाज वाटते, मग हे होणार नाही ना. न लाजता केलं तर आहे, कोण आणून तर देत नाही. म्हणजे बसून राहिलं तर कोण म्हणणार नाही बाबा हे घे तुला लागायचं. स्वतःलाच करावं लागतं, कमावं लागतं आणि स्वतःलाच सगळं म्हणजे गोष्टी बघावं लागतं. नोकरी बरी का शेती? शेती. आणि हा म्हणजे शेतीची जोडधंदा. आता काही जण असे की काही शेती नाहीये पण हा धंदा करतात. 20-20 गाई आहेत त्यांच्याकडे, विकत आणून सगळा चारा घालतात. असे काही लोक आहेत. मग त्यांना पण परवडतं. मग एखाद्याला जास्त शेती नसेल त्यांनी केलं तरी चालते. 1 एकर वाढलेलं सुद्धा हे करू शकतो आणि परवडतं. शेतीपूरक व्यवसाय चांगला. हो. समाधानी आहे का? हो. तर मंडळी, आपण पाहिलं असेल विकी सुरवसे अनुभव घेत चालला आहे. अनुभव घेण्यासाठी अनेक गोठे त्यांनी त्या ठिकाणी बघितले, माहिती घेतली. माहिती घेऊन आता तो त्या ठिकाणी HF गाई पालनाचा व्यवसाय त्या ठिकाणी करतो आहे. चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी मिळवतो आहे. त्यामुळेच विकी सुरवसे आज अभिमानाने सांगतो आहे, नोकरी नको, शेती बरी. आणि नुसती शेती नव्हे तर शेतीपूरक व्यवसायसुद्धा माझा लाख मोलाचा, असं अभिमानाने विकी या त्या ठिकाणी म्हणतो आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.